तर शेख हसीना भारतात कधीपर्यंत राहणार, तसेच भारतातून शेख हसीना यांचा पुढचा मुक्काम नेमका कुठे असणार असा प्रश्न आता भारतीयांना पडलाय। बांगलादेशात अराजकता पसरल्यानंतर उग्र आंदोलन झाल्यानंतर शेख हसीना काल भारतात आल्यात। गाझियाबादमधील हिंडनबर्ग एअरबेसवर शेख हसीना या उतरल्या आणि तेव्हापासून त्या एअरबेसवर गेस्ट हाऊसवर मुक्कामी आहेत। शेख हसीना या लंडनला रवाना होणार होत्या, मात्र अद्याप त्यांची त्या संदर्भातली कोणतीही माहिती समोर आली नाहीये। त्यामुळे इतर देशात हसीना यांना आश्रय मिळेपर्यंत त्या भारतातच राहणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आता अवघ्या जगाचं लक्ष बांगलादेशसह गाझियाबादच्या हिंडन एअरबेसकडे लागून आहे। शेख हसीना यांना भारतातच राहायचं असल्याचं देखील यावेळेस सूत्रांकडून सांगितलं जात आहे। दरम्यान ज्या हिंडन एअरबेसवर शेख हसीना सध्या मुक्कामी आहेत तिथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। आपण तो पाहूया। संपूर्ण देशाचंच नव्हे तर जगाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे ते म्हणजेच की हिंडन एअरपोर्टकडे, कारण घटनाच अशी घडलेली आहे। हिंडन एअरपोर्टवर शेख हसीना असल्याची माहिती मिळाली होती। काल रात्रीपासून इथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। हिंडन एअरपोर्ट हे अतिशय महत्त्वाचं एअरपोर्ट आहे जे की गाझियाबादमध्ये येतं। दिल्लीपासून साधारणतः 1 तासाच्या अंतरावर हे एअरपोर्ट आहे आणि इथे VVIP मूव्हमेंट असते। कोणते संरक्षण मंत्री, गृहमंत्री इथूनच विमानानं उड्डाण करतात। त्यामुळे हे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अखत्यारीत हे हिंडन एअरपोर्ट येतं आणि जर बाहेर परदेशातून कोणतेही VVIP आले तर मात्र त्यांनासुद्धा इथंच सुरक्षित ठेवण्यात येतं। काल रात्रीची ही घटना आपल्याला माहिती मिळते की दुपारच्या नंतर बांगलादेशमधून शेख हसीना अचानकपणे निघाल्याची माहिती मिळाली आणि आपल्या कुटुंबियासह त्या निघाल्याची माहिती मिळाली होती आणि आपल्या कुटुंबियासह बहिणीसह शेख हसीना इथंच या हिंडन एअरपोर्टवर काल आल्याची माहिती मिळालेली आहे। संध्याकाळी 5 वाजता इथं दाखल झाल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर काल रात्री घडामोडी घडलेल्या आहेत की अजित डोवाल हे येऊन गेलेले आहेत काल इथेच या परिसरामध्ये आणि साधारणतः 1 तासभर चर्चा झालेली आहे त्यांची। त्यानंतर आज दुपारच्या सुमारास 2 महत्त्वाच्या गाड्या गेलेल्या आहेत की ज्या मंत्रालयातील या महत्त्वाच्या गाड्या होत्या। त्यामध्ये कोण होतं हे अद्यापही स्पष्ट झाले नाही आहे, परंतु अद्यापही या दोन्ही गाड्या आतमध्येच आहेत। त्यामुळं सांगण्यात येते की परराष्ट्र मंत्रालयामधले हे अधिकारी असतील आणि चर्चा चालू आहे अजूनही शेख हसीना यांच्या संदर्भामध्ये। भारतानं आपल्या मैत्रीचं नातं जपलेलं आहे। मैत्रीचा दुवा म्हणून शेख हसीना होत्या बांगलादेश आणि भारत, आणि म्हणूनच एक मित्राच्या नात्यानं भारतानं शेख हसीना यांना मदत केल्याची सुद्धा आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। परंतु प्रश्न हाच आहे की शेख हसीना यांची भूमिका काय असणार आहे इथून पुढे आणि भारताची भूमिका काय असणार आहे इथून पुढे। कारण आर्मीने जरी सत्ता काबीज केली तरीसुद्धा बांगलादेशसोबत भारताचे संबंध चांगले प्रस्थापित होणे गरजेचं आहे आणि त्यामुळेच आणि त्याचबरोबर जे 20,000च्या आसपास भारतीय बांगलादेशमध्ये आहेत त्यापैकी 8,000 विद्यार्थी आहेत आणि त्यांना भारतामध्ये आणणं यश मिळालेलं आहे। तर इतर जे काही भारतीय आहेत त्यांच्यासुद्धा सुरक्षेचा हा मुद्दा आहे, इश्यू आहे। त्यावरसुद्धा भारत काय विचार करते हे सुद्धा पाहावं लागणार आहे। मात्र हे हिंडन एअरपोर्टवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। याचाच अर्थ आतमध्ये कोणीतरी महत्त्वाचे VVIP व्यक्ती आहेत आणि त्यामुळं शेख हसीना इथून भारतातच थांबणार का, पुढची भूमिका काय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे। रामराजे शिंदे, NDTV, इंडियन, गाझियाबाद।